विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्रात प्रकरण नंबर 5 बाजाराचे प्रकार अभ्यासित आहोत. मित्रांनो, या प्रकरणात आपण आतापर्यंत स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार अभ्यासित आहोत. स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण, पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धेमध्ये वर्गीकरण मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा. मित्रांनो, आपण आतापर्यंत पूर्ण स्पर्धेचा बाजार, वैशिष्ट्ये, किंमत निश्चिती यांचा अभ्यास केलेला आहे. अपूर्ण स्पर्धेच्या बाजारात मक्तेदारीचा अर्थ, मक्तेदारीचे वैशिष्ट्ये अभ्यासलेत. अल्पाधिकाराचा बाजार, अर्थ आणि वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. आज आपल्याला मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार अभ्यासायचा आहे. मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात मित्रांनो, काही वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धेचे असतात, तर काही वैशिष्ट्ये मक्तेदारीचे दिसून येतात. म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात मक्तेदारीचा अंशही असतो आणि पूर्ण स्पर्धेचाही अंश असतो. असं म्हटलं जातं की मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार हा वर्तमान काळात प्रत्यक्ष अस्तित्वात असलेला बाजार आहे. कारण की या बाजारात जे काही वैशिष्ट्ये आढळून येतात, ते वैशिष्ट्ये प्रत्यक्ष वर्तमान काळात जो बाजार अस्तित्वात आहे त्या बाजारात आपल्याला दिसून येतात. या बाजाराचा सर्वप्रथम अभ्यास अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक चेंबरलिन यांनी 1933 मध्ये थेअरी ऑफ मोनोपॉलिटिक्स कॉम्पिटिशन म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा सिद्धांत या पुस्तकात मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजाराचा अभ्यास सविस्तरपणे केलेला आहे. मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार म्हणजे थोडक्यात ज्या बाजारात मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा या बाजाराचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काही वैशिष्ट्ये मक्तेदारीचे तर काही वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धा बाजाराचे दिसून येतात. असा दोन्ही बाजारांचा एकत्रित जो बाजार निर्माण झालेला आहे तो बाजार म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, जो वर्तमान काळात अस्तित्वात आहे. मित्रांनो, मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजाराची व्याख्या किंवा अर्थ प्राध्यापक चेंबरलिन यांनी या प्रकारे सांगितलेला आहे. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार म्हणजे असा बाजार की ज्या बाजारात अनेक विक्रेते आपल्या जवळ असलेली जी काही वस्तू आहे ती वस्तू प्रत्येक विक्रेत्याकडे असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय असतो, परंतु पूर्ण पर्याय नसतो, अशी वस्तू उत्पादन करतात आणि उत्पादन केलेली वस्तू विक्री करतात. त्यावेळेस जो बाजार अस्तित्वात येतो त्या बाजाराला मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, या बाजारात अनेक विक्रेते असतात, म्हणजे असंख्य नाहीत आणि संख्याही भरपूर प्रमाणात कमी नाही, म्हणजे बऱ्या प्रमाणात संख्या असते. म्हणून अनेक विक्रेते, प्रत्येक विक्रेत्याकडे असलेली वस्तू ही दुसऱ्या विक्रेत्याकडे असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय असते, परंतु पूर्ण पर्याय नसते. अशी वस्तू प्रत्येक विक्रेता उत्पादन करीत असतो आणि
बाजारात विक्री करत असतो, असा बाजार ज्यावेळेस अस्तित्वात येतो त्या बाजाराला मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार असे म्हणतात. म्हणजे चेंबरलिन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तू उत्पादन करतात आणि बाजारात विक्री करतात. त्यावेळेस जो बाजार अस्तित्वात येतो त्या बाजाराला मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार असे म्हणतात. तर या मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारे आहेत तर त्यांचाही अभ्यास आपण करणार आहेत मित्रांनो. तर मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये. नंबर 1, अनेक विक्रेते असतात. मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात अनेक विक्रेते असतात. विक्रेत्यांची संख्या मक्तेदारीच्या बाजारापेक्षा अल्पाधिकार बाजारापेक्षा जास्त असते, परंतु पूर्ण स्पर्धा बाजारापेक्षा मात्र कमी असते, म्हणजेच मर्यादित असते. याचाच अर्थ मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या ही अनेक असते, असंख्य नसते, परंतु संख्या मात्र मक्तेदारीपेक्षा आणि अल्पाधिकारापेक्षा ही जास्त असते. आणि ह्या अनेक विक्रेत्यांमध्ये वस्तू विक्री करण्यासाठी स्पर्धा असते. तर या प्रकारे नंबर 1, मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात अनेक विक्रेते असतात. नंबर 2, असंख्य ग्राहक. मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची संख्या मात्र असंख्य असते. कोणी एकही ग्राहक आपल्या वैयक्तिक मागणीत कमी जास्त मागणी करून एकूण मागणीत परिणाम आणू शकत नाही, म्हणून वस्तूच्या किमतीवर परिणाम होऊ शकत नाही. ग्राहकांची संख्या ही असंख्य असते. ज्याप्रमाणे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची संख्या ही असंख्य असते, त्याचप्रमाणे मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची संख्या ही असंख्य असते. एखादा ग्राहक वैयक्तिक मागणीत बदल करून एकूण मागणीत किंवा वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. नंबर 3, मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात वस्तू ही विभेदनात्मक असते किंवा वस्तू भेद असतो. प्रत्येक विक्रेत्याकडे असलेली वस्तू ही वेगवेगळी असते, म्हणून वस्तूचा भेद हा मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारातील महत्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विक्रेत्याने आपल्या वस्तूमध्ये इतर विक्रेत्यांपेक्षा किंवा त्यांच्याकडे असलेल्या वस्तूपेक्षा आपली वस्तू ही वेगळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग वस्तूभेद या अनेक प्रकारे निर्माण केलेला असतो. वस्तूचा रंग बदलून, वस्तूचं स्वरूप बदलून, वस्तूचा सुगंध बदलून, वस्तूचा आकार बदलून, वस्तूचं वजन बदलून, वस्तूचं वेष्टन बदलून. म्हणजे प्रत्येक विक्रेता दुसऱ्या विक्रेत्याकडे असलेल्या वस्तूपेक्षा आपली वस्तू कशी वेगळी आहे, कशी चांगली आहे, त्याचा गुणधर्म कसा आहे हा सांगण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. म्हणून प्रत्येक विक्रेत्याकडे असलेली वस्तू ही इतर विक्रेत्यांकडे असलेल्या वस्तूपेक्षा ही वेगवेगळी असते. म्हणून मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात नंबर 3चं वैशिष्ट्य आहे की वस्तू भेद असतो. प्रत्येक विक्रेत्याकडे असलेली वस्तू ही वेगवेगळी असते. त्यानंतर नंबर 4, मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात विक्री खर्च केला जातो. प्रत्येक विक्रेता आपली वस्तू जास्तीत जास्त कशी विक्री केली जाईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारे खर्च करीत असतो. कारण की मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या मर्यादित असते, असंख्य नसते. अनेक विक्रेते असतात बाजारात आणि त्यांच्यामध्ये वस्तू विक्री करण्यासाठी स्पर्धा असते. म्हणून आपली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कशी पोहोचली जाईल,
वस्तूची विक्री जास्तीत जास्त कशी केली जाईल यासाठी विक्री खर्च करावा लागतो. मग विक्री खर्च हा जाहिरातीवर असेल, जाहिरात मोठ्या प्रमाणात केली ते रेडिओवर, दूरदर्शनवर, पोस्टर, यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात जाहिरात करून आपली वस्तू ग्राहकांपर्यंत कशी चांगली आहे, दर्जेदार आहे हे पटवून देण्यासाठी विक्रेता हा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी त्याला काही खर्च करावा लागतो. काही वेळा तो एका वस्तूवर दुसरी वस्तू फ्री देत असतो, यासाठी खर्च करावा लागतो. किंवा एखादी वस्तू नमुना म्हणून तो अगोदर ग्राहकांना दाखवित असतो किंवा देत असतो, त्यासाठी त्याला खर्च करावा लागतो. किंवा तो एखाद्या वेळेस वस्तू ही घरपोच पोहोचवण्यासाठी जो काही खर्च येईल तोही तो करीत असतो. म्हणजे विविध प्रकारे त्याला आपली वस्तू विक्री करण्यासाठी जो काही खर्च येतो तो खर्च या बाजारात करावा लागतो. म्हणून या बाजाराचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या बाजारात विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात विक्री खर्च करावा लागतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागते. त्यानंतर या बाजाराचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो नंबर 5, विक्रेत्यांना आणि ग्राहकांना बाजारात प्रवेश आणि निर्गमन मुक्त असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. कोणीही विक्रेता बाजारात आपली वस्तू विक्री करण्यासाठी किंवा वस्तूचं उत्पादन करू शकतो. फक्त मात्र एवढं आहे की त्या वस्तूचं उत्पादन करीत असताना इतर विक्रेत्यांपेक्षा ती वस्तू वेगळी असली पाहिजे. वस्तूमध्ये भेद करावा लागेल. वस्तू ही एकजिन्सी निर्माण करता येणार नाही, एवढं मात्र निर्बंध त्याला पाळावा लागतो. मात्र या बाजारात त्याला वस्तू निर्माण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तो बाजारात येऊ शकतो, वस्तू निर्माण करू शकतो, निर्माण केलेली वस्तूची तो विक्री करू शकतो. फक्त वस्तू ही इतर विक्रेत्यांपेक्षा मात्र वेगळी असली पाहिजे, जवळचा पर्याय असली पाहिजे, परंतु पूर्ण पर्याय नसली पाहिजे. ते या प्रकारे विक्रेत्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. विक्रेते किंवा उत्पादक नवीन उद्योग संस्था निर्माण करून वस्तू निर्माण करू शकतात, त्या वस्तूची विक्री करू शकतात. त्या प्रकारे ग्राहकांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. बाजारात येऊन मागणी करू शकतात किंवा काही ग्राहक मागणी न करता बाजारातूनही जाऊ शकतात. काही विक्रेते बाजारात नफा प्राप्त करण्या हेतूने उत्पादन करू शकतात, उत्पादन संस्था निर्माण करू शकतात. जर त्यांना वाटत असेल आपल्याला तोटा सहन करावा लागतो आहे तर तो बाजार सोडून सुद्धा विक्रेते जाऊ शकतात. म्हणजे विक्रेते आणि ग्राहक यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, मुक्त प्रवेशावर निर्बंध आहे. तर या प्रकारे या बाजारात हे एक महत्वाचे वैशिष्ट्य साधारणतः सांगितले जाते मित्रांनो. त्यानंतर नंबर 6, जवळचा पर्याय. या बाजारात प्रत्येक विक्रेत्याकडे असलेली वस्तू ही इतर विक्रेत्यांकडे असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय असते, परंतु पूर्ण पर्याय नसते. उदाहरणार्थ सध्या वर्तमान काळात अस्तित्वात असलेला बाजार की अनेक विक्रेते आहेत. प्रत्येक विक्रेत्याकडे असलेली वस्तू इतर विक्रेत्यांकडे असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय असते. उदाहरणार्थ साबण. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग संस्था साबण निर्माण करतात. उदाहरणार्थ आंघोळीचं साबण, मोती साबण असेल, लक्स साबण असेल, हमाम असेल, पतंजलीचा साबण असेल. म्हणजे अनेक प्रकारचे साबण आहेत. प्रत्येक साबण हा वेगवेगळा आहे. प्रत्येक साबण दुसऱ्या साबणाला जवळचा पर्याय आहे, परंतु पूर्ण पर्याय नाही. म्हणजे या प्रकारचा बाजार की ज्या बाजारात जवळच्या पर्यायी वस्तू उपलब्ध असतात, परंतु पूर्ण पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. म्हणून या बाजाराचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की या बाजारात प्रत्येक विक्रेत्याकडे असलेली वस्तू ही दुसऱ्या विक्रेत्याकडे असलेल्या वस्तूला जवळचा पर्याय असते. जे मी आता साबणीचे उदाहरण दिलं, किंवा शॅम्पू असेल किंवा तेल असेल, विविध प्रकारच्या ज्या काही वस्तू आहेत या बऱ्याच वस्तूंना जवळचा पर्याय उपलब्ध असतो. तर या प्रकारे मित्रांनो या बाजारात जवळचा पर्याय असलेल्या वस्तू उपलब्ध असतात. म्हणून या बाजारात मागणीची छेदक लवचिकता ही जास्त असते, कारण की पर्यायी वस्तू उपलब्ध असतात.
एखाद्या वस्तूच्या किमतीत जर बदल झाला तर दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. ज्या प्रकारे मक्तेदारीच्या बाजारात मागणीची छेदक लवचिकता ही नकारात्मक असते किंवा शून्य असते, परंतु मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात मागणीची छेदक लवचिकता ही अधिक लवचिक असते किंवा जास्त लवचिक असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य सांगितलेले प्राध्यापक चेंबरलिन यांनी मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात गट संकल्पना असते. म्हणजे गट संकल्पना याचा अर्थ असा की जसं पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एक जिन्सी वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक संस्था असतात, उद्योग संस्था असतात, त्यांचा समूह म्हणजे उद्योग. म्हणजे अनेक उद्योग संस्थांनी एकत्रित येऊन एखादी एक जिन्सी वस्तू निर्माण करणे म्हणजे उद्योग. तर या ठिकाणी मात्र उद्योग ही संकल्पना नाही तर गट संकल्पना आहे. त्याचं कारण या ठिकाणी अनेक उद्योग संस्था एकत्रित येऊन एक जिन्सी वस्तू निर्माण न करता जवळचा पर्याय असलेल्या वस्तू निर्माण करतात आणि त्यांचा समूह म्हणजेच गट संकल्पना होय. म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात अनेक विक्रेते किंवा अनेक उद्योग संस्था आपल्या वस्तूला जवळचा पर्याय असलेल्या वस्तू निर्माण करतात आणि त्यांचा समूह म्हणजेच गट संकल्पना, अशी संकल्पना प्राध्यापक चेंबरलिन यांनी सांगितलेली आहे. म्हणून मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात उद्योग संस्थाचा समूह जे जवळचा पर्याय असलेल्या वस्तू निर्माण करतात म्हणून त्यांना शब्द दिलेला आहे गट संकल्पना. तर या प्रकारे मित्रांनो, मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात जो वर्तमान काळात सध्या अस्तित्वात आहे, जो बाजार मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा यांचे मिश्रण आहे, काही वैशिष्ट्ये पूर्ण स्पर्धेचे असतात तर काही वैशिष्ट्ये मक्तेदारी बाजाराची असतात. असं एकत्रितरित्या निर्माण झालेला बाजार म्हणजेच मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, की ज्या बाजारात अनेक विक्रेते जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तू निर्माण करतात आणि वस्तू विक्री करतात. त्यावेळेस जो बाजार अस्तित्वात येतो तो बाजार म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, की ज्या बाजाराची वैशिष्ट्ये आहेत अनेक विक्रेते, असंख्य ग्राहक, वस्तुभेद, विक्री खर्च, जवळचा पर्याय असलेल्या वस्तू आणि गट संकल्पना, किंवा या बाजारात मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते. आपली वस्तू इतर वस्तूपेक्षा कशी श्रेष्ठ आहे, कशी गुणधर्म जास्त आहेत, कशी चांगली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येक विक्रेता करीत असतो. कारण की प्रत्येक विक्रेत्याकडे वस्तू ही एक जिन्सी नाही परंतु जवळचा पर्याय असलेली वस्तू उपलब्ध असते. म्हणून प्रत्येक विक्रेता दुसऱ्या विक्रेत्याला स्पर्धक असतो वस्तूची विक्री करण्यासाठी. म्हणून या बाजारात मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते किंवा विविध प्रकारच्या संकल्पना ग्राहकांना पटवून देण्यासाठी कराव्या लागतात, युक्त्या कराव्या लागतात आणि त्यावर जो काही खर्च करावा लागतो तो म्हणजे विक्री खर्च. म्हणून या बाजाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे की विक्री खर्च केला जातो, वस्तू भेद असतो आणि साधारणतः जवळचा पर्यायी वस्तू उपलब्ध असतात. तर ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपलं बाजाराचे प्रकार नंबर 5चं प्रकरण संपलेलं आहे. की या प्रकारात आपल्याला स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचं वर्गीकरण आहे पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा बाजाराची वैशिष्ट्ये आणि वस्तूची किंमत निश्चिती हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. आणि अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे वर्गीकरण, मक्तेदारीचे प्रकार, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार. तर ठीक आहे मित्रांनो, जर या प्रकारात तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल, समस्या असेल, काही टॉपिक समजलेला नसेल तर निश्चितच मला वैयक्तिक अकाउंटला कॉल करून म्हणा, तुम्ही विचारणा करू शकतात. मी परत तुम्हाला एकदा जे काही तुमची समस्या आहे ती निवारण करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, धन्यवाद.